नमस्ते. आज आपण पुन्हा एकदा ह्या परिवर्तनाच्या शाळेत भेटत आहोत. एक नवीन सुरुवात. इथून पुढे आपल्या आनंदासाठी, मुक्तीसाठी, प्रेमासाठी एक नवीन सुरुवात. आज दुसरा धडा आपण शिकणार आहोत. मागे आपण पाहिले, की आपण किती खास आहोत, विशेष आहोत, अद्वितीय आहोत आणि आपण आज एक टप्पा पुढे जाऊन आपण त्या परिवर्तनाच्या प्रवासातून पुढे जाणार आहोत. तर हा बदल घडवून आणताना कुठेही आपल्याला असं वाटतं, की हे दुर्गुण आहेत, ह्या गोष्टी योग्य नाही आहेत. त्यांना आपल्याला काढून तिथे आपल्याला सद्गुण, आध्यात्मिक गुण, प्रेम, मैत्री, शांती ह्यांना स्थापित करायचं आहे. जेव्हा आपण ह्यांना स्थापित करतो, तेव्हा आपोआपच आपण परिवर्तनाचा, आनंदाचा अनुभव करतो. असं समजा, की ही आंतरिक जी अवस्था आहे तुमच्यामध्ये, ही आंतरिक अवस्था म्हणजे एक एक बागच आहे, फुलांची बाग आहे, आपण असं पाहू. आता या फुलांच्या बागेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे फूल हवे आहेत, हे तुम्हाला ठरवायचं आहे. सगळ्यांचीच इच्छा अशी असते, की आनंदाचे फूल असावे किंवा मोहक, आकर्षक, सुगंधित फूल, जेणेकरून सगळे तुमच्या जवळ येतील, आकर्षित होतील. तुम्हाला जास्त अजून संधी मिळतील जीवनामध्ये. आतमध्ये, बाहेर दोन्ही स्तरावरती शांतीचा आणि प्रेमाचा अनुभव व्हावा. असं काय आपल्याला करता येईल? आपण कसं त्या आपल्या आंतरिक बागेला फुलांनी पूर्णतः भरून देऊ आणि तिथे आपण त्या शांतीचा अनुभव करू शकू. आपण ह्या अनुभव करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्यावं लागेल, की आपण खूप काही करत आहोत आपल्या जीवनात. खूप वेळ आपला खूप काही गोष्टी करण्यामध्ये जातो. पण आज तुम्हाला वेळ काढायचा आहे स्वतःसाठी. रोज कुठे ना कुठे 10 मिनिटे किंवा 20 मिनिटे तुम्हाला तुमच्यासाठी काढायचे आहेत. हे लक्षात ठेवून तुम्ही चालायचं आहे. आणि ह्याच मार्गाने, ह्याच विचारांनी आपण आपल्या बागेला, आपल्या आंतरिक बागेला फुलांनी भरणार आहोत. ते कसं करता येईल आपल्याला? तुम्ही एक माळी आहात, असं समजा तुम्ही माळी आहात आणि रोज तुम्ही तुमच्या आंतरिक विश्वात काम करत आहात. स्वतःला चांगले तुम्ही बनवत आहात. पण चांगले बनवताना तुम्ही काय करता स्वतःबरोबर? आता जर तुम्ही पाहिलं, फूल जे आहेत, आपल्याला आनंदाचे फूल हवेत. आकर्षक, मोहक फूल हवेत. पण ते पटकन मिळतील का तुम्हाला? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय गोष्टींची गरज आहे? सूर्यप्रकाश आणि पाणी. पण त्याच्या सुरुवातीला, त्याच्या अगोदर तुम्हाला काय हवंय? एक भूमी, सुपीक भूमी, जमीन. जेव्हा चांगली जमीन असेल, तेव्हा चांगलंच एक तिकडे झाड येईल, फुलांचं, फळांचं. जो तुम्हाला आनंद भोगायचा आहे ह्या जगामध्ये, ह्या जीवनात, तर चांगल्या फळांच्या मार्फतच होईल, चांगल्या फुलांच्या मार्फतच होईल आणि त्याच्यासाठी सुपीक जमीन आपल्याला हवी आहे. तर सुपीक जमीन कशी बनवायची आपल्याला? काय करायचं त्याच्यामध्ये? हे तुम्ही विचार करून बघा. फूल मिळाल्यानंतर काय होईल ती नंतर गोष्ट आहे. फूल आल्याच्या नंतर, फळं मिळाल्याच्या नंतर आपण काय-काय करता येईल ते आपण नंतर त्याची योजना करू. म्हणजे असं आपण आपल्याला नोकरी लागलेली नाहीये आणि पगारात पगार मिळाल्याच्या नंतर आपण काय-काय करणार ते स्वप्न पाहायला सुरू करतो. पण अगोदर तुम्हाला नोकरी लागू द्या, तिकडे काम मिळू द्या. तुमचे 1 महिना झाल्याच्या नंतर तुम्हाला तो पगार किंवा पैसे मिळणार आहेत. तसंच ही फुलं जे आहेत, फळं जे आहेत, कधी मिळतील? जेव्हा तुम्ही एक सुपीक जमीन तयार कराल स्वतःच्या आतमध्ये. या दुसऱ्या धड्याचं महत्त्वाचं जे तुम्हाला शिकायचं आहे, तो हे आहे की आनंद फुलणे, रोज चालणे. म्हणजे आनंद कसं फुलणार तुमच्यामध्ये? तर रोज चालण्यानंतरच. रोज तुम्हाला चालायचं आहे. काय करायचं आहे? रोज चालायचं आहे. तुम्ही चालत असालही रोज, पण ते चालणं वेगळं आणि हे चालणं वेगळं. जे आता आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते वेगळं चालणं आहे. रोज 10 ते 20 मिनिटे चालायचं आहे आणि हळू चालायचं आहे. मला लवकर-लवकर चालायचं नाहीये. जसे डॉक्टर सांगतात, की ब्रिस्क वॉकिंग करा, थोडं फास्ट चाला.
तुम्हाला हळू-हळू चालायचं आहे. ही पहिली इम्पोर्टंट गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. नंतर चालताना खूप विचारही येतील तुमच्यामध्ये. विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या. कोणतेही विचार स्थिर राहत नाही जोपर्यंत तुम्ही त्या विचारांना पकडून ठेवत नाही. तर विचारांना येऊ द्या, विचारांना जाऊ द्या. तुम्ही हळू मंद गतीने चालत राहा. घरात चालू शकतात, खालीही चालू शकतात, कुठेही तुम्हाला योग्य वाटेल ते. पण सरळ चाला, पुन्हा पाठी वळून चाला, मंद गतीने चाला. तिसरी गोष्ट महत्त्वाची इथे की तुम्हाला सरळ बघत चालायचंय. तुम्हाला खाली जमिनीकडे बघायचं नाहीये. सरळ चालायचंय आणि पुन्हा पाठी यायचंय. ह्याने होणार काय तुमच्याबरोबर? शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन, रक्त जे आहेत योग्य प्रवाहित होतं. कुठेही ब्लॉक असेल, काही अ, कुठेही काहीतरी प्लॅक असेल किंवा कुठे पण अवरोध असेल, काही शरीरामध्ये कुठेही काही गोष्टी असतील, रक्त प्रसारित होताना, रक्तसंचार होताना कुठेही ब्लॉक असेल, तर तो ब्लॉक निघून जाईल. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये असं महत्त्वाची ते तुम्हाला सगळ्यांना समजायचं आहे, की तुमच्या मनामध्ये जो तणाव आहे, तो तणाव हळू तुमच्यामधून निघायला सुरू होतो. मन शिथिल होऊन जातं. रिलॅक्स मन होतं आणि तुम्ही तणावमुक्तीचा अनुभव करता. फक्त चालण्याने रोज. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला इथे ही सुपीक जमीन आपण जे म्हणतोय, त्याच्यासाठी सरळ-सरळ त्याचा फायदा होईल. ते हे की तुमचं शरीर, मन आणि हृदय हे तिघेही एकबद्ध होतात. एक सूत्रात मांडले जातात. एक लयामध्ये येतात ते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तारतम्याची भावना, एक जाणीव निर्माण होते आणि ह्या तिघांच्या एक रेषेत आल्यामुळे तुमच्यासाठी, तुमच्या आंतरिक अवस्थेसाठी, परिवर्तनासाठी फार फायदा होतो. ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. चालणे तुमच्या आतमध्ये खूप काही बदल घडवून आणू शकतो. आमूलाग्र बदल घडतो. हे वॉकिंग मेडिटेशन नाहीये लक्षात ठेवा. हे एक क्रिया आहे परिवर्तनासाठी, तुमच्या परिवर्तनासाठी. रोज फक्त 10 ते 20 मिनिटे तुम्हाला स्वतःला द्यायची आहेत आणि त्या आनंदाचा अनुभव करायचा आहे. तुम्ही पहिल्यांदा करा. केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि आपण त्याप्रमाणे पुढचं जेव्हा पण भेटू आपण, त्याच्यावरती चर्चा करू शकतो. शंका निरसन करू शकतो आपण. सुरुवात आता तुम्हाला सध्या हेच करायचं आहे, की आपण चालायचं रोज. 10 ते 20 मिनिटे सकाळ किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही चालू शकता. तुम्ही स्वतःही स्वस्थ व्हाल, आंतरिक सुद्धा आणि शरीराने सुद्धा दोन्ही स्तरांवरती. तुमच्या सगळ्यांचं कल्याण होवो, तुमचं मंगल होवो आणि आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटू. एका नवीन विचारासकट तुमच्या उन्नतीसाठी. धन्यवाद. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.